ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार. आज सिंहगड स्पोर्ट्स क्लबला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व या परिसरातील नागरिक, खेळाडू आणि कोच आणि संबंधित जेवढे आम्हाला सहकार्य करणारे या सगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. खेळ हा नैसर्गिक आहे. आपण म्हणतो लहानपणी आपण विट्टी दांडे खेळलेले आहोत, सूरपारंब्या खेळलेले आहोत, झाडावरती उड्या मारून इकडं तिकडं खेळलेलो आहोत. पण ती सगळी जी संकल्पना आहे शहरात आल्यानंतर बदललेली आहे. खेळाची मैदाने एक तर कमी आहेत. या ठिकाणी इंच लढवू म्हणून आपण फक्त इमारती उभ्या करतोय. आपण त्या ठिकाणी कधी असा विचार केला नाही की आपला जो खेळ आहे ही खेळ हा अंगीकारला पाहिजे, पॅशन म्हणून खेळला पाहिजे. हे कोणी आज म्हणजे स्वीकारत नाही आहे. आज आपण या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून किंवा यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आपण जास्तीत जास्त खेळाचे मैदानं उपलब्ध करून देण्यात यावीत अशी विनंती केली आणि ती उमेदवारांनी मान्य केलेली आहेत. मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त वेळ हा खेळासाठी द्या तुम्ही. आता मी या ठिकाणी बॅडमिंटन क्लब आणि जिम चालवतो आहे. आपण आमचे केटलवेलचे असतील ते सुद्धा चांगले घेत आहेत. एकच विनंती करतो आहे की 1 तास फक्त आपण खेळासाठी द्या. ही जी आहे अंगीकारा, म्हणजे खेळ हा अंगीकारा. त्याच्यामुळं आपली जी आहे प्रगती होईल, शारीरिक प्रगती होईल, मानसिक प्रगती होईल आणि त्यामुळं आपलं कुटुंब आहे ते चांगलं राहील. मी सर्वांना विनंती एकदा करतो की आपण खेळाची कास धरा आणि आम्ही सगळं या ठिकाणी जे काही सत्तेत येतील त्यांना जास्तीत जास्त विनंती करू की या ठिकाणी प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात खेळाचे मैदान उभारा आणि ऑलिम्पिक या ठिकाणी भरेल अशी मी सर्वांना विनंती करणार आहे. धन्यवाद. यांनी फारच सुंदर शब्दात सांगितलेलं आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की मुलगा उठून जर खेळायला गेला आई बाप पहिले त्याच्या मागे धावतात, बाबा पहिले अभ्यासाचं बघ, मग बघू आपण काय करणार. पण त्यांना हे अजून लक्षात येत नाही आहे की ज्याची तब्येत ठीक असेल तर तो पुढे चालणार आहे. किती मार्क मिळाले, त्याला काय मिळाले वगैरे हे काही नाही. पण तो म्हणतो दुसरं काही करायचं नाही. थोडं टी व्ही बंद, घरात एवढी शांतता असते की जसं की यांच्याकडे कोणी गेलेलं आहे इथपर्यंत लोक त्या ह्याच्यामध्ये लागायला लागले. आत्तापर्यंत सगळे लोक शिकले आहेत, बाहेर आलेत. आत्ता एवढं एकदम काय झालं की जवळ सिरियसनेस झाला. आणि मला वाटतं खेळाशिवाय पर्याय नाही. तुम्ही कुठलाही खेळ खेळा, मागडा खेळा, दांडग्यांचा खेळ, अगदी ह्यांनी सांगितलं तसं आधीचे खेळसुद्धा तितकेच चांगले होते. यांनी जे काही केलेलं आहे मी एकदा मुद्दाम त्यांच्याकडे चक्कर मारणार आहे कारण आपली अजूनही ओळख तिथली झालेली नाही आहे. त्यानिमित्ताने जाणं होईल, लोकांना कळेल आणि काही ना काही वेळ तरी तुमचा उड्यामध्ये गेलेला पाहिजे. माती तुमच्या पायाला लागली पाहिजे. ग्रास असेल तर त्याचासुद्धा तुमचा लाभ झाला पाहिजे. एवढं बोलतो. पुन्हा एकदा त्या सगळ्या क्लबला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सिंहगड स्पोर्ट्स क्लबला 10 वर्ष पूर्ण झाले. हे 10 वर्ष वाटतात तुम्हाला खूप असं काय, 10 आकडा खूप सोपा वाटतो. पण त्या 10 वर्षासाठी नंदूभाऊंनी जे अथक प्रयत्न केलेले, जे प्रयास केलेले आहेत, तर त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा मी कौतुक करतो. त्यांच्या सिंहगड स्पोर्ट्स क्लबचा अजून उत्कर्ष व्हावा. त्यांनी सांगितलंच आहे की ऑलिम्पिक किंवा अजून काही वेगवेगळ्या सुविधा करण्यासाठी या भागातील जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना जवळ घेऊन जास्तीत जास्त प्रयत्न करून हा किती चांगला त्याला हे होईल, वटवृक्ष त्याचा कसा होईल यांचं नंदूभाऊंचं स्वप्न आहे. तर ते स्वप्न निश्चित पूर्ण होईल आणि त्यांना माझ्या त्यासाठी पूर्ण शुभेच्छा आहेत. त्यांचं भावी आयुष्य यासाठीच खर्ची पडो आणि समाजासाठी खर्च पडो. त्यांनी आत्तापर्यंत समाजाचं खूप मोठं कार्य केलेलं आहे. मी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. अगदी त्यांची माझी दोस्ती म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष आहे. ते वेगवेगळ्या नुसत्या स्पोर्टमध्ये नाही पण आता योगासन असतील, प्राणायाम असतील, याही बाबतीत त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे नेहमी ज्या ठिकाणी त्यांचे स्पोर्ट्सचे हे असतील ते त्यांनी मोफत या सगळ्या संस्थांसाठी मोफत दिलेले आहेत की त्या आम्ही वेगवेगळे कोर्सेस घेतलेले आहेत. तर त्यांचं हे असं जे काही श्रम आहे, कष्ट आहेत, हे असेच त्यांना फलद्रूप द्यावं आणि त्यांना खूप ईश्वराने आयुष्य द्यावं हे सगळं करण्यासाठी ही शुभेच्छा त्यांना देतो. धन्यवाद. नमस्कार. मी प्रभावती एकनाथ भूमकर, हवेली तालुका माजी सभापती. सिंहगड स्पोर्ट क्लबच्या वतीनं आज याला 10 वर्ष होत आहेत आणि याचं नियोजन 10 वर्षापूर्वी आमचे सहकारी
नंदूभाऊ जगताप, आत्ता हडपसर विधानसभा मतदारसंघाचे प्रशांतदादा जगताप आमचे भावी आमदार, त्यांचे सहकारी आणि दादा तर आमदार होणारच आहेत, त्याबरोबर मी नंदूभाऊ पण आमदार आहे असं समजते. खरोखर नंदूभाऊंच्या संघ मी आज म्हटलं तर आम्ही 30 वर्षापासून नानांच्या 2 निवडणुका अनेक बऱ्याच काही गोष्टी आमच्या सहकार्याच्या निमित्तानं होतात. खूप विचार एकदम विजन एकदम खूप मोठं आणि खूप तज्ज्ञ असं नंदूभाऊचा स्वभाव प्रेमळ आणि नेहमीच सहकार्याची भावना असे व्यक्तिमत्व तयार होणं किंवा त्या समाजाला पोषक होणं हे खूप कमी आहे. पण आपल्या ह्या परिसरामध्ये त्यांनी एक जिम चालवलेली आहे चांगल्या प्रकारे, म्हणजे व्यायामाचं साधन, त्यातून चांगली मुलं घडावात, वयोवृद्धांना त्याचं सहकार्य व्हावा, महिलांना व्हावा म्हणून सतत नंदूभाऊंचा प्रयत्न असतो. स्पोर्ट्स क्लबला ॲक्च्युली 10 वर्ष कंप्लीट झाली. त्यानिमित्ताने खरोखर जगताप साहेबांचं अभिनंदन. आणि खरोखर त्यांनी एक चांगला उपक्रम आमच्या भागात सुरू केलेला आहे. आणि मी स्वतः मला वाटते जिमला मी जाते तिथे, आणि वर्ष झालं मी तिथे जिम कंटिन्यू केली आहे. प्लस माझा मुलगाही त्यांच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये बॅडमिंटनसाठी त्याने ॲडमिशन घेतलं होतं. त्यामुळे खरोखर आता एवढा भाग सोडून बाहेर जायची आम्हाला गरज नाही आहे. त्यामुळे खरोखर त्यांचं अभिनंदन, आणि इथून पुढेही त्यांनी हे चांगलं सुरू ठेवावं अशा शुभेच्छा. थँक्यू. आमच्या त्यात शुभेच्छा आहेत, बाकी काही नाही, की चांगलं काम केलं आहे आणि त्याच्यात अनेक भर पडावी, जेणेकरून आम्हाला बाहेर जायची वेळ येणार नाही आणि नवीन नवीन काहीतरी शिकता येईल त्याच्यामध्ये. वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल जगताप साहेबांना खूप खूप शुभेच्छा. आणि इथून पुढेही त्यांनी चांगल्या पद्धतीनं तो क्लब चालवावा आणि चांगली म्हणजे चांगल्या प्रकारची सुविधा आज समर्थनगर परिसरामध्ये आज जगताप साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे.